नमस्कार मित्रांनो, मी सुजित देशपांडे. ए टू झेड मराठी पॉडकास्टच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या आपल्या गेस्ट आहेत सौ रचनाताई कापसे, ज्या गेली 35 वर्ष भरतनाट्यम करतात आणि ज्यांच्या आविष्कार नृत्य विद्यालयातून आजपर्यंत 1000हून अधिक विद्यार्थिनींनी नृत्याचे धडे गिरवलेत आणि 121 विद्यार्थिनींचं अरंगेत्रम पूर्ण झालंय. तर जाणून घेऊया या सगळ्या प्रवासाबद्दल सौ रचनाताई कापसे यांच्याकडूनच. ताई नमस्कार. सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत. हो, थँक्यू. मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आज 35 वर्ष भरतनाट्यम मध्ये आहात. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी सुरुवात केलीत? म्हणजे शिकायला शिकायला अशी मी साधारण 2रीत असताना सुरुवात केली. मी मुंबईला होते, माझा जन्म मुंबईचा आणि साधारण SSC पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत मी मुंबईतच होते. त्यामुळे ते तेव्हा शिकतच होते. बट तेव्हा म्हणजे लहानपण म्हणायचं की आई पाठवते काहीतरी ऍक्टिव्हिटी, मैत्रिणी जातात असं म्हणून मी शिकत होते. 8वी 9वीत तसं थोडंसं सिरियसली घेतलं. परंतु माझं शिकण्याचं सुद्धा खरं सुरुवात अशी इकडे पुण्यात आल्यावर, जेव्हा मी 11वीत गेले, जेव्हा मला खरंच मॅच्युरिटी आली म्हणता येईल, की मला समजलं की इफ आय हॅव डन फॉर सो मेनी इयर्स, एवढी वर्ष मी शिकते, तर ही कला आपण पूर्ण करूया, म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण करून पुढे न्यायचा प्रयत्न करूया. त्यामुळे पुण्यात आल्यावर खरं शिक्षण ऍक्च्युली सुरू झालं आणि आय स्टार्टेड फ्रॉम द फर्स्ट स्टेप अगेन. त्यामुळे माणिकताई अंबिके माझ्या गुरु, त्यांच्याकडे मी इथे पुण्यात आल्यावर जॉईन झाले आणि त्यांच्याकडे मी परत फर्स्ट इयर पासून पूर्ण कोर्स कम्प्लीट केला अरंगेत्रम पर्यंतचा आणि 1993 मध्ये अरंगेत्रम कम्प्लीट केला. ओके, सो साधारण मी आता एक पाहिलं तुम्ही बोलताना एक ऍक्शन केलीत, तर हे मी ऑब्झर्व केलंय की डान्समध्ये असेल किंवा गायनात असेल, जे गाणं शिकतात, तर हे नक्की काय असतं? गुरुचं नाव घेताना कानाला हात लावतात, ते काय आहे? खरं सांगायचं तर गुरुची जागा खूप वरची आहे. म्हणजे हे फक्त नाचातच किंवा गाण्यातच असं नाहीये. ट्रेडिशनल ती कंटिन्यू झाल्यामुळे डान्स आणि गाण्यामध्ये ते कंटिन्यू झालं. बट अदरवाईज गुरुची जागा ही खूप वरची असते, की त्यांनीच आपल्याला शेवटी घडवलेलं असतं आणि त्याच्यामुळेच आज आपण जे काय कुठच्याही क्षेत्रात असू दे, अगदी शिक्षण क्षेत्रात जरी का म्हणलं, कुठचं करिअर असलं तरी गुरुमुळे आपल्याला ते स्थान, त्यामुळे त्याचा नेहमी आदर हा असतोच. असं ताई, एक प्रश्न नेहमी पडतो की भरतनाट्यम आणि कथ्थक दोन्हीकडे तेवढंच मुली जास्त शिकण्याचा कल असतो, भरतनाट्यम पण आणि कथ्थक पण, तर दोन्ही मधला एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे? दोन्ही मधला म्हणजे तसं सांगायचं झालं तर देर आर 4 मेन क्लासिकल डान्सेस. शास्त्रीय नृत्य प्रकार बघितले तर प्रमुख असे 4 आहेत: भरतनाट्यम, कथ्थक, कथकली आणि मणिपुरी. सो कथ्थक अँड कथकली आर अगेन डिफरंट, दोन वेगळे वेगळे आहेत. बहुतेकांचा असा समज असतो की कथ्थक म्हणजेच कथकली ना, सो दॅट इज टोटली डिफरंट. सो मेजर चालू जास्ती करून ज्याला माहिती आहे, ज्याचं शिकतायत भरपूर मुली, असं भरतनाट्यम आणि कथ्थक आहे. सो कथ्थक बेसिकली नॉर्थ इंडियाचं आहे आणि भरतनाट्यम हे साऊथ इंडियाचं आहे. हे बेसिक डिफरन्स आहे. त्याच्यानंतर कथ्थक त्यामुळे हिंदुस्थानी संगीतावर आधारित आहे. त्याचा जास्ती करून वापर हिंदुस्थानी संगीताचा होतो आणि साऊथ इंडिया असल्यामुळे कर्नाटक म्युझिक हे भरतनाट्यमला वापरलं जातं. आणि अजून बाकी टेक्निक वाईज फरक बघितला तर भरपूर आहे, की कथ्थक उभं राहून करतात, त्याला हाफ सेट नाहीये. भरतनाट्यमचं मेजर पोझिशनच आधी हाफ सेट आहे, अरमंडी ज्याला आम्ही म्हणतो. सो हाफ सेट ही पोझिशन असते. आणि आता अजून सोप्या भाषेत अगदी सांगायचं तर माधुरी दीक्षित करते ते कथ्थक आणि हेमा मालिनी, श्रीदेवी करते ते भरतनाट्यम. ओके. तर मला एक सांगा की भरतनाट्यम मध्ये नवरस असतात, मग ते रिलेटेड टू भरतमुनी आहे की काय एक्झॅक्टली? रिलेटेड टू भरतमुनीने, भरतमुनींनी काय केलं, नाट्यवेद, नाट्यशास्त्र लिहिलं. करेक्ट. त्यामुळे त्यांनी बरच गोष्टी म्हणजे नाट्याशी रिलेटेड, नाट्य नृत्य ह्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी पुट इन केलेल्या आहेत. त्यांचा एक ग्रंथच आहे नाट्यशास्त्र हा.
त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये नवरस हे ओरिजिनल आहेतच होतेच, त्यांनी ते त्याच्यात व्यवस्थित अलाइन करून मार्ग म्हणजे सगळं असं रचून व्यवस्थित ग्रंथ तो लिहिलेला आहे. त्यामुळे नाट्यशास्त्र नवरस आहेतच, 9 रस जे आपण म्हणतो वेगळे की रौद्र रस किंवा शृंगार रस, हे जे 9 आहेत रस, सो ते बेसिक आहेतच. आणि भरतनाट्यम हे भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख पण आहे. करेक्ट. ॲज अ ऍक्टर मी नाट्यशास्त्र वाचलं आहे आणि त्याच्यामुळे मला ना भरतनाट्यम ज्या मुली शिकतात किंवा ज्यांच्यासोबत मी काम केलंय, की ज्या भरतनाट्यम शिकून आल्यात, ज्यांचा अरंगेत्रम झालाय किंवा शिकतायत, तर त्या ना थोड्याशा जास्त एक्सप्रेसिव्ह जाणवतात नेहमी. मी 2-3 मुलींसोबत काम केलं ज्यांनी केलं. सो हा एक नॉर्मल ऍक्ट्रेस आणि भरतनाट्यम शिकलेली ऍक्ट्रेस ह्याच्यात हा फरक नेहमी जाणवतो. त्या खूप जास्त एक्सप्रेसिव्ह असतात. जसं की आता तुम्ही बोलताना पण तुम्ही शृंगार रसाचा उल्लेख केला, तुमच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स बदलल्या. सो हा एक प्लस पॉइंट असतो असं मला वाटतं भरतनाट्यम शिकणाऱ्यांचा. हो, तसं म्हणायला हरकत नाही. बेसिकली कसं आहे, भरतनाट्यम मध्ये हस्तमुद्रा खूप क्लिअर आहेत, क्लॅरिटी आहे, की म्हणजे तुम्हाला नाही म्हणायचं तर हे असंच. म्हणजे कथ्थक थोडंसं नाजूक, म्हणजे आता आपण कंपॅरिझन करतोय असं म्हणलं तर, म्हणजे मला अजिबात कुठेही म्हणायचं नाही की कथ्थक हे सेकंडरी अजिबातच नाहीये, परंतु थोडंसं नजाकत असते त्याच्यामध्ये. सो हस्तमुद्रा इझिली वापरल्या जातात, असं परफेक्ट किंवा स्टिफ नसतं. आणि तेच भरतनाट्यम थोडं जास्ती स्टिफ असतं. त्यामुळे मग आपोआपच आमचं करताना सुद्धा म्हणजे आपण असं म्हणूया की थोडंसं ओव्हर करायचंय, ओव्हर एक्सप्रेशन द्यायचंय, थोडंसं लोकांना पोचण्याच्या दृष्टीने, ऑडियन्स पर्यंत जाण्याच्या दृष्टीने ते ओव्हर एक्सप्रेसिव्ह केलं की येत. आणि त्या ह्याच्यानी जसं जसं मॅच्युरिटी वाढत जाते तसं ते आमच्या, आता हात सुद्धा आता मी कंट्रोल करते म्हणून नाही, तर मग आमचे पटापटा हात असे येतच असतात. ते भरतनाट्यम मध्ये होतं साहजिक आहे. बट कथ्थकच्या सुद्धा ज्या मॅच्युअर किंवा मोठ्या सिनियर डान्सर्स पाहिल्या तर त्यांचे पण अर्थातच एक्सप्रेसिव्ह असतात. करेक्ट. मी खूप वर्ष कथ्थक करणारे असतील किंवा भरतनाट्यम करणाऱ्या मुली असतील, त्यांचे पाय पाहिलेत मी, ते असे प्लेन असं हे झालेलं असतं, फ्लॅट झालेले असतात असे. तर ह्याचा त्रास होत नाही का तुम्हाला सुरुवातीला? कारण मी 1-2दाच खूप जोरजोरात पाय त्या स्टेप्स करत असतात भरतनाट्यमला. हो, तर आम्ही एक नाटक बसवत होतो आणि तिथेच मीनवाईल मागच्या बाजूला डान्स चालू होतं, त्याच शो साठी प्रिपरेशन. तर त्या एवढ्या जोरात पाय आपटत होत्या त्या फरशीवर की असं वाटत होतं की अरे यार, आपण थोडा पाय जोरात आपटून बघितलं तर झिंझिन येतात पाय. तर म्हणजे ही ऍक्च्युली खरं सांगायचं तर ही सवय असते. करेक्ट. पाय आपण जोरात मारतो जमिनीवरती, म्हणजे सुरुवातीला तर आम्ही नमस्कार करतो तो पहिलं देवाला, ब्राह्मणांना आणि जमिनीला म्हणजे भूमातेला आधी नमस्कार करतो, कारण आमचं सगळं नाचणं सगळं जे काय आहे ते जमिनीवरच आहे. त्यामुळे त्याचा नमस्कार आधी असतो. आणि पाय मारणं हे आहे, पाय दुखणं सुरुवातीला नवीन नवीन जेव्हा मुली येतात तेव्हा आया कंप्लेंट करतातच की तिचे पाय दुखतात म्हणते. सो बट इट इज अ नॅचरल प्रोसेस ना. आता तुम्ही नवीन जिम सुरू केलं फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही असं नाही ना म्हणणार की जिममुळे असं आम्हाला काय हात दुखतायत, पाय दुखतायत, त्यामुळे नको नको जिम करायला नको, असं तर नाही म्हणत. बास्केटबॉल खेळताना तुम्हाला सपोज काय मानेला थोडासा आधी त्रास होत असेल किंवा व्हॉटएव्हर, म्हणजे प्रत्येक एक्सरसाइजचे वेगळे साईड इफेक्ट्स आहेतच. तसं भरतनाट्यमचं पाय दुखणं किंवा कोणी म्हणतात की हाफ सीटमुळे सीट वाढते, तर दॅट इज नॉट द इश्यू. ऍक्च्युली तुम्ही चुकीचं केलं तर थोडंसं चुकीचे परिणाम होऊ शकतात, परंतु परफेक्टली केलं तर तसा काही इश्यू नसतो. पण त्यासाठी योग्य गायडन्स महत्वाचा, तेवढं ऑब्झर्वेशन प्रत्येक स्टुडंट वरती राहणं, हे एवढं महत्वाचं. टीचर वाईज सुद्धा आणि मुलींची पण थोडी मॅच्युरिटी यायला लागते. एखादी मुलगी अगदी 7 वर्षाची असतानाच खूप छान करते, एखादी मुलगी 15 वर्षाची सुद्धा जाऊ दे करून करेल, असंही होतं. सो ताई, तुम्ही इतकी वर्ष करता डान्स, बट तुम्हाला घरून सपोर्ट कसा होता या बाबतीत?
सो घरून म्हणजे आधी बेसिकली माहेरी बघितलं जेव्हा मी लहानपणी शिकायला सुरुवात केली. म्हणजे मी खरी नाहीच सुरुवात केली. माझ्या आईने ॲक्च्युअली मला ढकललं ह्याच्यामध्ये. माझी आई नॅशनल लेव्हलची बास्केटबॉल प्लेयर. वा. मुंबईला इंडियन जिमखानाला ती खेळायची. आणि मी खूपच अशी आळशी किंवा घरकोंबडी, घरातले खेळ आवडतील अशी होते. तर तिला फार वाईट वाटायचं, की तिला कुठेतरी स्पोर्ट्समध्ये हिने जायला पाहिजे, काहीतरी बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत असं वाटायचं. तर आणि मी अगदी त्याच्या उलट होते. त्यामुळे तिने मग ठीक आहे इफ नॉट स्पोर्ट्स ॲट लीस्ट डान्स असं तरी हे तरी करता येईल आणि भरतनाट्यममध्ये चांगला व्यायाम होतो असं म्हणून तिने मला पाठवलं. आणि अक्षरशः मी जसं म्हणलं 2री मी करतेय, परंतु आज नको ना, आज पोट दुखतंय ना, आज पाय दुखतायत ना, असं करत करत मी आपली जात होते आणि आई ढकलत होती. मग खरंच जेव्हा हे जवळ-जवळ 7वी पर्यंत चाललं, नंतर मग मला थोडासा सीरियसनेस आला. माझं मी करायला लागले, घ्यायला लागले. त्यामुळे आईचा तर नुसता सपोर्टच नाही, तिनेच नाच केला असं आपण म्हणूया. आणि बाकी बाबांचं काही शिक्षणाच्या बाबतीत काहीही शिक्षण असलं तरी फ्रीडम होतं. अगदी फ्रीडम लेक होतं. तशी लाडकी असते खूप. अगदी, अगदी. आणि इकडे आल्यावर मुख्य लग्न झाल्यानंतर सुद्धा मला ते खरंच खूप छान सपोर्ट होता. कारण डान्ससाठी तर लागतोच हा सपोर्ट, म्हणजे करियर वाईज लागतोच. तेव्हा आमच्या काळात तरी करेक्ट. की सासरच्यांचा सपोर्ट, नवऱ्याचा, सासू-सासऱ्यांचा असा लागतो. बट डान्ससाठी म्हणजे नाचात करियर करणार असं जरा एक आधी खूप असायचं. बट तसंही नव्हतं. माझ्या घरी बेसिकली इथे सासरी जागा होती. त्यामुळे मी इमिडिएटली सासूबाई तर खरं. म्हणल्या लग्नाच्या आधी, लग्न ठरल्यावरच त्या म्हणल्या, की "हां, तू सुरू कर, ह्या शेजारच्या मुली विचारतायत," असं करून. त्यामुळे आणि प्रत्येक वेळेला म्हणजे सर्वात महत्त्वाचं लग्न झालेल्या बाईसाठी कुकिंग आणि किचन करेक्ट. हे जे असतं. सो ते त्यांनी पूर्णपणे सांभाळलं. मुलं झाल्यावर मुलांना पण मी बघते, तुझा क्लास आहे, तू बिझी आहेस, असं करून म्हणजे कुठेही त्यांनी असं अजिबातच आडकाठी तर नाही, करेक्ट. पण भरपूर सपोर्ट सपोर्ट केला. सासू-सासऱ्यांचा, नवऱ्याचा. आणि नवऱ्याने तर अजून म्हणजे इनपुट्स पण देत गेला, की तू आता त्याचे मेजर 2 इनपुट्स सांगायचे तर असे, की आम्ही साऊथला गेलो होतो. त्याचे बरेच मित्र पण होते तिकडचे केरळाचे. तर तिकडे गेलो होतो. तर तेव्हा टेम्पलमध्ये छोट्या-छोट्या टेम्पल्समध्ये असे डान्स चालतात. साऊथमध्ये अगदी किरकोळ असतं, म्हणजे रोजच्या रोज कुठचा तरी डान्सचा प्रोग्राम असतोच. तर त्या मुलींचं बघून मला खूप जाणवलं, की आपल्या मुलींचं करणं, छोट्या मुलींचं आणि त्या मुलींचं, त्या इतक्या त्याच्यात रुजलेल्या असतात. तर त्यांचं बघून असं वाटलं, की आपल्या मुलींना ते दाखवायला न्यावं असं. सो त्यांनी मग ह्याला सपोर्ट केला, पुश केलं, की तू इकडच्या मुलींना स्टडी टूरला ने. मग ते अगदी लहान मुलींना तर शक्य नव्हतं, पण एका लेव्हलच्या सीनियर स्टुडंट्सना मग मी स्टडी टूरची कन्सेप्ट सुरू केली. सो हे एक गोष्ट होती. आणि अरंगेत्रमच्या वेळेला आम्ही जे अरंगेत्रम करतो, भरपूर 9 महिने त्याची प्रॅक्टिस असते. आणि 9 महिने आणि नुसतीच नॉर्मल क्लास आपला 1 तास 2 तास असतो. परंतु 9 महिने म्हणजे आम्ही रोजचे 4-4 तास, शेवटचा महिना 8-8 तास असं नाचत असतो. सो अरंगेत्रम हा एक मोठा इश्यू आहे. पण ट्रेडिशनली पाहिलं तर ते पूर्वीच्या काळी अरंगेत्रम टेम्पलमध्ये, देवळात परफॉर्म व्हायचं. तर असं असायचं, की गुरुगृही राहून मुली शिकायच्या आणि मग जेव्हा त्यांची एक स्टेज येईल त्यावेळेला गुरु त्यांना लोकांसमोर, दिग्गजांसमोर प्रेझेंट करायचा. पूर्वीच्या काळी जसं अगदी नालंदापासून सुरू होतं गुरुकुल पद्धती. राईट. तर ते तेव्हापासून तशी पद्धत होती. बट आताच्या डेजमध्ये साहजिकच, आणि मग हे अरंगेत्रम्स तेव्हा टेम्पल्समध्ये व्हायची. पण आताच्या ह्याच्यात दिस इज नॉट पॉसिबल. टेम्पलमध्ये म्हणजे तुम्हाला लाइटिंग पाहिजे, काय मेकअप रूम पाहिजे, हे पाहिजे, एवढं सगळं होत नाही. त्यामुळे थिएटरमध्ये करतो अर्थातच आपण. मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही देवळात करत नाही मान्य आहे, परंतु पहिलं एक अर्पण देवळात करायचं. मग मला ही कन्सेप्ट खूपच आवडली आणि मुलींनाही आवडली, मुलींच्या आयांनाही. त्यामुळे एव्हरी इयर जेव्हा अरंगेत्रम असतं, तेव्हा परफॉर्मन्सच्या आधी एक परफॉर्मन्स आमचा एका शंकराच्या, म्हणजे नटराज हा नाचाचा, नृत्याची दैवत म्हणतात. सो त्यामुळे शंकराच्या टेम्पलमध्ये, देवळामध्ये आम्ही एक
छोटासा परफॉर्मन्स करतो. ओके. आपल्या पुरताच करतो, असं खूप ऑडियन्स बोलवून असं नाही, म्हणजे नृत्यार्पण केल्यासारखं. आणि मग अरंगेत्रमची मुली पायरी चढतात असं. म्हणजे आणि अरंगेत्रमवर मी नंतर येणंच, पण माहेरी पण तेवढाच सपोर्ट होता आणि सासरी पण तेवढाच, मी म्हणेन जास्त अजून पुढच्याला सपोर्ट अगदी मिळाला. अगदी ताई, लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज होतं तुमचं? म्हणजे आता मी नेहमी म्हणते, माझ्या बाजूने अरेंज मॅरेज. ओके. कारण मी अशी अगदी गुड गर्ल किंवा माहेरची साडी टाईप मुलगी होते. पण नवऱ्या आणि ते नाचानीच माझं हे जुळवून आणलं, की माझ्या अरंगेत्रमच्या वेळेस माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं होतं, जी अरंगेत्रमला माझ्या बरोबर होती, आणि तिचा नवरा आला होता तिथे. ओके. आणि मग अर्थातच तेव्हा मुलांना काही कळत नव्हतं, तर मित्रांना घेऊन चला रे तुम्ही पण, असं करून माझा नवरा पण ते अरंगेत्रम बघायला आला होता. आणि मग तिकडे त्यांनी पसंत केलं किंवा त्यांनी बघितलं. आणि मग आई-वडिलांनी, म्हणजे माझ्या मैत्रिणीलाही माहित होतं, की हिच्याशी डायरेक्ट बोलून काही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी माझ्या आई-वडिलांना विचारलं आणि मग म्हणजे माझ्या साइडनी अरेंज मॅरेजच झालं. सपोर्ट करण्याचं एक ते महत्वाचं कारण होतं, की प्रेम तेवढं स्ट्रॉंग. अगदी अगदी करेक्ट. सो ताई, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही जसं साऊथला स्टुडंट्सला घेऊन जाता, बट हे आविष्कार नृत्य विद्यालय तुम्ही सुरू केलं, साधारण कधी सुरू केलं हे 1994 मध्ये. ओके. आविष्कार नाव मे बी 1995 मध्ये दिलं. ओके. पण क्लासेस सुरू झाले होते 1994 साली. आणि आता खूप तुमच्याकडे स्टुडंट्स आहेत, सगळं आहे, बट सुरुवातीचा रिस्पॉन्स कसा होता? हो, सुरुवातीला अगदी म्हणजे 2 मुलींनीच सुरुवात झाली. त्याच्यात पण म्हणजे फी किती घ्यायची हे पण मला माहिती नव्हतं, की कशी सुरुवात करायची. त्याच्यात मी म्हणलं तसं, की सासूबाईंनी आधीच सांगितलं, की कर सुरू म्हणून. मग आता त्यांच्यासमोर कसं फीचं वगैरे बोलायचं असं. तर मग अगदी नॉमिनल फीजमध्ये 2 मुलींवरती. बट आय एन्जॉयड दॅट, कारण मला तेव्हा फीज आणि किती मुली येतायत आणि किती मोठा क्लास आहे हा उद्देश नव्हता. असंही होतं, की त्यानिमित्ताने मी इकडे यायचे, संध्याकाळी क्लास घ्यायचे आणि मग मी आणि नवरा तेव्हा म्हणजे फिरायला जाऊ शकायचो, असं पण ते एन्जॉय केलं. त्यामुळे सुरुवात 2 मुलींनी झाली. लवकरच 4 मुली, 8 मुली झाल्या. मी तेव्हा मुक्तांगण शाळेमध्ये प्री प्रायमरीला शिकवत होते. ओके. प्री प्रायमरीला टीचर होते मी. तर तेव्हा तिकडच्या बऱ्याच मुली जॉइन झाल्या छोट्या-छोट्या. त्यांच्याबरोबर आणि नशिबाने अशी छान गंमत झाली, की मला म्हणजे आमचं लग्न जानेवारीत झालं आणि मग 1 वर्षाने म्हणजे माझ्या नवऱ्याने मला पहिल्यांदा स्टेजवर पाहिलं होतं. सो आय वॉन्टेड टू सेलिब्रेट माय अॅनिव्हर्सरी, फर्स्ट अॅनिव्हर्सरी ऑन द स्टेज. त्यामुळे 23 जानेवारी 1994 मध्ये मग आम्ही एक प्रोग्राम ठेवला. मग त्याच्यात माझे आयटम्स जास्ती, म्हणजे मी परफॉर्म केलं स्वतः आणि मग एक ज्युनियर बॅच, एक सीनियर बॅच असं त्यांचे छोटे-छोटे 2 आयटम्स बसवून त्यांनी पण परफॉर्म केलं. क्या बात. आणि खरं तर त्याच्यामुळे मला अजून म्हणजे मुलींना अजून कॉन्फिडन्स आला आणि खूप जणी अजून अट्रॅक्ट झाल्या क्लासकडे आणि मग क्लास तो वाढत गेला. साधारण आतापर्यंत किती स्टुडंट्सला तुम्ही शिकवलं? आतापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 1000च्या वरती मुली अशा येऊन जाऊन झालेल्या असतील, पण परंतु 120च्या आसपास मुलींचं अरंगेत्रम झालेलं आहे. 120 मुली पास आउट झालेल्या आहेत. तो तर एक महत्वाचा प्रश्न. अरंगेत्रम मी आता आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये खूप वेळा ऐकलं. तर अरंगेत्रम म्हणजे एक्झॅक्टली काय? आणि भरतनाट्यमच्या ज्या अरंगेत्रम पर्यंत पोहोचेपर्यंत किती वर्ष लागतात साधारण? कोणत्या आणि किती परीक्षा असतात? राइट. सो अरंगेत्रम शब्दार्थ एक्झॅक्ट पाहिला तर इट्स द फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स. ओके. अरंग म्हणजे रंगमंच आणि एत्रम म्हणजे एंट्री ऑन द स्टेज. सो मी म्हणलं तसं, की पूर्वीच्या काळी गुरुच्या घरी राहून मुली शिकायच्या, गुरुकुल पद्धती होती. आणि मग एक स्टेज आली, की एवढ्या लेव्हलचं झालंय त्यांचं, की गुरु त्यांना लोकांसमोर प्रेझेंट करायचा, की नाऊ दिस गर्ल इज रेडी ऑर दिस स्टुडंट इज रेडी टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. आणि म्हणून त्यांची ती फर्स्ट एंट्री असायची स्टेजवरती. सो दॅट इज बेसिकली अरंगेत्रम. सो तेव्हा ते अरंगेत्रम देवळांमध्ये व्हायचं अर्थातच आणि दिग्गजांच्या समोर व्हायचं. परंतु ते हळूहळू स्वरूप बदलत गेलं आणि एकट्या मुलीचं असायचं. म्हणजे एक मुलगी, ती मुलगी म्हणूया, स्टुडंट म्हणूया, की ती परफॉर्म करायची.
परंतु आता कसं करतो आपण, की आता युजुअली अरंगेत्रम स्टेजवर किंवा थिएटरमध्ये असतं. देवळामध्ये असण्याचे जरा चान्सेस कमी असतात. Correct. साऊथमध्ये असतं अजूनही देवळात. थिएटरमध्ये असल्यामुळे मग खर्च असतो भरपूर आणि त्यामुळे मग एकटीने इंडिव्हिज्युअल करायच्या ऐवजी ग्रुपनी करायचं. असं ते बरोबर. थोडं सगळं कन्सेप्ट थोड्याशा बदलत बदलत गेल्या. गेलं. सो हा अरंगेत्रमचा जो प्रवास आहे हा मी प्रॉपर असा 9 मंथ्सचा असं रिगरस ट्रेनिंगचा असं ओके. मी थोडंसं माझ्या पद्धतीने त्याला ते ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. ओके. असं की ठीक आहे, तुम्हाला आपल्याला शोच करायचा आहे, थिएटरमध्येच करायचा आहे, फुल मेकअप, ज्वेलरी हे सगळं, साड्यांकडे लक्ष असतं, ह्याच्याकडे लक्ष असतं, मुलींना हौस असते, सगळं करून घेऊया. परंतु मग प्रॅक्टिस तरी आपण खूप परफेक्ट करायची. करेक्ट. सो आमच्याकडे मग अरंगेत्रमला म्हणजे सुरुवातीला जेव्हा आमची प्रॅक्टिस सुरू होते तेव्हा आठवड्यातले 4 दिवस असते. मग जसं पुढे वाढत जातं तसं आठवड्यातले 5 दिवस, आठवड्यातले 6 दिवस आणि फायनली 1 मंथ, 2 मंथ्स आधी आम्ही ऑल 7 डेज प्रॅक्टिस करतो आणि विदाऊट मिसिंग. म्हणजे तुम्हाला टू बिगिन विथ जेव्हा मुली क्लासला येतात तेव्हा परीक्षेचं कारण असतं, क्लास बुडवण्यासाठी, आजारपणाचं कारण असतं, गावाला जाण्याचं कारण असतं. हे सगळी कारणं एलिमिनेट करायची आणि इतकं स्ट्रिक्टली की तुम्ही आजारी असलात तरी इथे येऊन बसायचं प्रॅक्टिसच्या ठिकाणी, नाचू नका पण बसा. इतकं म्हणजे स्ट्रिक्ट करतो. आणि मग त्या दरम्यान म्हणजे आता तुम्ही एकदा मुली माझ्या हातात आहेत, कंपल्सरी येतायतच म्हणल्यावरती मग त्यांचं अजून जास्ती परफेक्शन घेणं, त्यांना फॉर्मेशन्स बसवणं, कोरिओग्राफी करणं. मग ती का करतात? काय विचार करायचा? ऑडियन्सचा कसा विचार करायचा? आपला बघण्याचा ह्याचा कसा विचार करेक्ट. करायचा? की फॉर एक्झाम्पल आता मला इकडे शेजारी एक मुलगी आहे आणि तिला का विचारायचंय? तर मी इथे विचारलं तर ते ऑडियन्सला माझा चेहरा एक्सप्रेशन दिसणार नाहीये. सो मग ते चीट करायचं असतं, की तुम्ही तिकडे विचारायचं का? हिला विचारताय तरी. सो ह्या गोष्टी मग त्याच्यानंतर म्युझिक कंपोजिंग आम्ही करून घेतो मुलींसाठी, की म्हणजे मुलींना समजायला पाहिजे, की ह्याला असं म्युझिक पाहिजे. मग तो तसं देतोय म्हणजे मग ते म्हणून म्युझिशियन्सचा पण खूप सपोर्ट असतो. सो हे माझ्याकडचं अरंगेत्रम असं जरा वेगळ्या पद्धतीने, की खूप असं रिगरस आणि स्ट्रिक्ट आणि असं बनवलेलं आहे. 9 मंथ्सचा कोर्स आणि मग परफॉर्म करतात मुली असं. सो हे त्यामुळे मे बी असेल, की माझं 2002 मध्ये पहिलं अरंगेत्रम झालं माझ्या मुलींचं म्हणजे आणि आत्ता 2024 पर्यंत माझी 35 अरंगेत्रम झालेली आहे. ओके. टोटल. आणि असं ह्याच्यात 120 मुली माझ्या पास आउट झाल्या. ओके. सो आणि साधारण परीक्षा मी विचारलं तर परीक्षा किती असतात भरतनाट्यममध्ये? सो एक्झाम्स हा डिफरंट इश्यू आहे आणि अरंगेत्रम हा डिफरंट इश्यू आहे. अरंगेत्रम थोडं ट्रॅडिशनल होतं. ते तेव्हाच्या काळी बघितलं तर परीक्षा ॲज सच नव्हत्या पूर्वीच्या काळी. पण आता एक्झाम्स आहेत. सो एक्झाम्स आपल्या साधारण 5 किंवा 6 एक्झाम्स झाल्यावरती अरंगेत्रम परफॉर्मन्सच्या लेव्हलला ती मुलगी येते असं आपण समजूया. थोडंफार पुढे मागे होऊ शकतं. आणि म्हणजे साधारण आता 2री, 3रीत तिने सुरुवात केली शिकायला किंवा खूप लहानपणी शिकायला सुरुवात केली. खूप हौस असते. अगदी 2 वर्षाच्या मुलींना पण घेऊन आया येतात, की हिला भरतनाट्यम शिकता येईल का असं. पण त्यांचे एकतर बोन्स पण डेव्हलप व्हायचे असतात. त्यांच्याशी आम्ही तेवढं स्ट्रिक्ट राहू शकत नाही त्यांना शिकवताना. मग त्यांना लाईट डान्स जास्ती बेटर असतात. सो 8 पूर्णला पहिली परीक्षा देता येते आणि असं साधारण ती मुलगी 8वी-9वीत गेली, की ती अरंगेत्रम परफॉर्म करू शकते असं. आता आमच्या वेळेला पाहिलं म्हणजे माझं अरंगेत्रम जे झालं ते मी टी-वायला असताना झालं आणि सर्वात लहान मुलगी तेव्हा 12वीला होती आमच्या 5 जणींमधली. सो पण आता असं झालेलं आहे, आता मुली खूप मॅच्युअर्ड झालेल्या आहेत तेव्हांपेक्षा. त्यामुळे आम्हाला जे एक्सप्रेशन्स अगदी टी-वायला सुद्धा समजत नव्हते, ते मुली आत्ता चटा देऊ शकतात असं. त्यामुळे मग आपण जरा लवकर हे करतो 8वी-9वीत. युजुअली 10वी-12वीत करत नाहीत. त्यामुळे 8वी-9वी किंवा मग डिपेंड्स मग त्यांचं कसं असेल. तुमचा स्वतःचा जेव्हा अरंगेत्रम झाला तो अनुभव कसा होता सर? माझ्या अरंगेत्रमचा खूपच छान होता. अरंगेत्रम ठरलं तेव्हा असं खूप काहीतरी वेगळं करतोय असं वाटत होतं. आणि मी म्हणलं तसं, की मी मुंबईला शिकले होते. मुंबईमध्ये मी जवळ-जवळ किती 8 वर्ष शिकत होते. परंतु पुण्यात आल्यावर जरा सिरियसली केलं आणि मग मात्र मी 11वी टू टी-वायमध्ये
लवकर करून 4 वर्षात हा 6 वर्षाचा कोर्स कम्प्लीट केला. ओके. आणि मग अरंगेत्रम केलं होतं. सो असं कुठेतरी एक कम्प्लिशनचं फिलिंग आता झालं, पूर्णत्वाचं एक फिलिंग येत होतं. अर्थात अरंगेत्रम ही फायनल स्टेप नाहीच नाही. आहे. जसं मी म्हटलं तसं बरोबर. फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स आहे. सो लाँग वे टू गो. आणि माझ्या नशिबाने असं झालं, की पुढे जाऊन म्हणजे अर्थात की क्लासेस, लग्न झालं, क्लासेस सुरू झाले, क्लासेस सेट झाले आणि मग जसं-जसं आम्ही मोठं होत गेलो, म्हणजे गुरु भगिनी आम्ही बऱ्याच ताया, सीनियर ताया इथे पुण्यामध्ये आहोत, माणिकताईंच्याच स्टुडंट्स. अच्छा. आणि मग आमच्या नशिबाने सगळ्यांची आमची मुलं जरा मोठी झाल्यावर, सेट झाल्यावरती मग आमचा एक ग्रुप फॉर्म केला आम्ही, कलासक्त नावाने. आणि आम्ही म्हणजे नवीन-नवीन रचना करून, बसवून आम्ही परफॉर्म करतो. ओके. नृत्य नाटिका किंवा डान्स किंवा शोज असं करेक्ट. करतो आम्ही. सो ते पण एक छान, तो एक माइलस्टोन होता, म्हणजे बरोबर. की परत एकदा स्टेजवरती जायचं असं. बरोबर. सो आणि ताई, जसं तुमची आई स्पोर्ट्समध्ये होत्या, तुम्ही आता नृत्यात आहात, तर तुमची पुढची पिढी नृत्यात आहे की कसं? हो, म्हणजे माझ्या नशिबाने हे एक लकच असतं, की एखाद्या नर्तिकेला, नृत्यांगनाला मुलगी होणं, म्हणजे मुलगा होण्यापेक्षा मुलगी होणं आणि तिने ती कला पुढे नेणं. करेक्ट. तर मी कधी फोर्स असं केलं नाही, पण माझ्या मुलीला भरतनाट्यमची भरपूर आवड आहे आणि तिने, म्हणजे मी नेहमी सांगते तसं, की टेक्निकली ती माझ्या पुढे आहे. ओके. तिने एम-ए केलं भरतनाट्यममध्ये, बट साइड बाय साइड एम-ए सायकॉलॉजी पण केलं आणि शी इज अ टीचर इन सायकॉलॉजी इन अ स्कूल. ग्रेट. PICT मॉडेल स्कूलला ती सायकॉलॉजी टीचर आहे आणि माझ्या क्लासेसमध्ये सीनियर स्टुडंट्सना एक्झाम वाईज ती शिकवते सुद्धा. वा. आणि तिचं टेक्निक माझ्या मुलींना पण खूप आवडतं आणि छानच आहे, म्हणजे वा. तिने कॅरी फॉरवर्ड करते ती असं. करेक्ट. सो एक सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला ते. अगदी अगदी Correct. नक्कीच. आणि ती आता आविष्कार भरतनाट्यमचे क्लासेस गेले अनेक वर्ष घेते, बट नवीन काही कन्सेप्ट तुम्ही आणताय का किंवा काय? नवीन कन्सेप्ट, येस, आत्ता माझं त्याच्यावरती चालू आहे वर्क आणि जस्ट मी इंट्रोड्यूस केलेली आहे थोडी, की असं मला जाणवलं, की आपल्या सगळ्यांनाच नाचाची आवड असते ना आणि आपण प्रत्येकजण डान्स क्लास असं लावू शकतो असं नाही. परंतु नाचायला आवडतं आणि जसं-जसं वय वाढतं तसं एक भीती वाटते, की पूर्वीच्या काळी माझं राहून गेलं नाच शिकायचं, पण मला आता करायचंय. सो म्हणून मी ही नवीन कन्सेप्ट आणलेली आता, की मूव्हमेंट अँड डान्स फॉर सीनियर सिटिझन्स. सो सीनियर सिटिझन्सनी का नाचू नये आणि प्रॉपर भरतनाट्यमच करायला पाहिजे असं काही नाही, किंवा टेक्निक फॉलो करायला पाहिजे असं नाही. आपण आपल्या आनंदासाठी नाचायचं. त्यामुळे ती एक कन्सेप्ट आता थोडीशी सुरू झालेली आहे वा. आणि माझ्याकडे काही स्टुडंट्स नको म्हणूया, मैत्रिणी माझ्या Correct. किंवा असं म्हणूया. बट त्याच्यात अजून असं आहे, की मैत्रिणी सगळ्या लेडीज किंवा गर्ल्सच Correct. येतात. अजून मला बॉईजनी पण नाचायला पाहिजे Correct. असं. Correct. सीनियर बॉईजनी असं. सो डान्स असेल किंवा गाणं असेल किंवा अभिनय असेल, काही अशा गोष्टी आहेत एका ठराविक एज नंतर, की ज्या त्या एज नंतर आपल्याला करिअर करायचं नसतं, बट एक मेंटल पीस किंवा एक आनंद, सगळं टेन्शन विसरून एक काही तासासाठी असेल तो आनंद घेणं, पण आपण त्याला म्हणू शकतो त्या गोष्टीला, की म्हणजे आनंद हा तर खूप महत्वाचा भाग आहे, पण त्याच्याबरोबर खरंच म्हणजे आपल्या हसण्याने, आपल्या नाचण्याने, आपल्या त्या आनंदाने बरेच आजार पण आपण करेक्ट. दूर करतो. म्हणजे खूप जण कंप्लेंट करतात, की आमचे गुडघे दुखतायत, आम्ही नाही नाचू शकत. पण तुम्ही नाचल्याने उलट म्हणजे मे बी क्युअर पण होतात. Correct. अर्थात मेडिकल रिझन्स असतील तर मी बरोबर, त्यांना बरोबर. कोणाला चॅलेंज करत नाहीये. परंतु नाचाने नक्कीच आजार कमी व्हायला, दूर व्हायला हेल्प Correct. होते. हे अजून एक करिअरच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न, की भरतनाट्यम एक अनेक वर्षांची प्रोसेस आहे, तशी कथ्थक आहे वगैरे. करिअरच्या दृष्टीने ह्याच्यात संधी किती आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही बघता याच्याकडे? म्हणजे आमच्या वेळेला पाहिलं आधी तर करियर ऑप्शन्स 2च होते. एक परफॉर्म करा, नाहीतर क्लास सुरू करा, असं होतं. त्याच्यानंतर काही दिवसातच आमच्याच वेळेला डान्स टीचर
स्कूलमध्ये हे पण Correct. इंट्रोड्यूस झालं. Correct. सो तो एक ऑप्शन थोडासा ओपन झाला. पण आता बघितलं तर खरंच भरपूर ऑप्शन्स आहेत डान्समध्ये. म्हणजे बरोबर. मला एक पहिल्यापासून खूप आवडायचं हे आत्ताचे मी मुवमेंट अँड डान्स फॉर सिनियर सिटिझन्स म्हणलं, की नृत्यातनं आजार दूर करणं. सो सायकोलॉजी आणि डान्स म्हणजे टेकिंग डान्स ॲज अ थेरपी, युझिंग डान्स ॲज अ थेरपी. Therapy. सो हे सुद्धा एक खूप छान करिअर आहे. आणि सो मला ते एक डान्सचा छान उपयोग होईल असं वाटतं. अदरवाईज परफॉर्मन्स डान्स हे शिकवणं हे तर आहेच डान्समधलं करिअर. सो ताई, एक महत्वाचा प्रश्न, आता आपण करिअर मधल्या संधी ज्या आहेत त्यातल्या करिअर मधल्या संधी त्याबद्दल बोललो. सो तुमच्याकडून अरंगेत्रम पूर्ण केलेल्या मुली आता काय करतात? येस, ऍक्च्युली आता एवढ्या मुली पासआउट झालेल्या आहेत, पण मला खरंच आनंद वाटतो सांगायला की वेगवेगळ्या करिअर्समध्ये ह्या मुली आहेत. म्हणजे अर्थातच खूप जणी इंजिनियर, डॉक्टर. परवाच मला दीनानाथमध्ये माझी एक स्टुडंट अशी अचानक समोर आली की जी डॉक्टर झाली आणि रेग्युलर मोठी डॉक्टर आहे आता. त्याच्यानंतर CA मध्ये आहेत कोणी. आणि डान्स वाईज करिअरमध्ये सुद्धा बऱ्याच जणी, म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं की आम्ही स्टडी टूर्सला घेऊन जातो मुलींना. तर ते स्टडी टूरला मी केरला कलामंडलम म्हणून एक मोठी इन्स्टिट्यूट आहे केरळमध्ये. त्याच्यानंतर चेन्नईचं तर कलाक्षेत्र आमची पंढरीच आहे. आणि बँगलोरचं एक नृत्यग्राम म्हणून ओडिसीचं इन्स्टिट्यूट आहे. सो आम्ही तिकडे तिन्ही ठिकाणी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय 2-2, 4-4 वेळेला गेलेलो आहोत. तर तिकडे असं झालं की एका मुलीला ते इतकं आवडलं की आफ्टर हर अरंगेत्रम शी वेंट टू केरला कलामंडलम फॉर फर्दर स्टडीज. त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली माझी एक मुलगी कलाक्षेत्रमधनं पूर्ण कोर्स करून पासआउट होऊन आली आणि आता ती तिच्या स्वतःच्या नवीन नवीन कंपोजिशन्स आणि वा. नवीन नवीन प्रयोग करते आहे. सो त्याचा पण मला खूप आनंद आहे. त्याच्यानंतर एक मुलगी मुंबईला नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीचं जे नृत्याचं आहे त्याच्यात तिने केलं तिकडे. पुणे युनिव्हर्सिटीमधनं तर बऱ्याच जणी करतातच. इकडे टीमवीला सुद्धा कोर्स आहे BA MA भरतनाट्यमचा. सो तेही करतायत मुली. सो दोन्हीकडे आहेत, म्हणजे डान्स वाईज करिअर सुद्धा घेत आहेत आणि बाकी ह्याच्यात पण सक्सेसफुल आहे. करेक्ट. सो मला खूप आनंद होतो असं एक आपल्या मुलींना बघून. आणि ते एखादा असा फनी मुमेंट, एखादी एवढे क्लासेसला मुली येतात किंवा काय? फनी मुवमेंट म्हणजे आम्ही जे श्लोक शिकवतो, विनियोग असतात. आता प्रत्येक हस्त आपण पाहिला पताक. सो पताक हस्ताचे युजेस काय असतील? सो ते नदी दाखवताना किंवा स्वर्ग दाखवताना किंवा नको म्हणताना, प्रत्येकाचे त्रिपताकला झाड दाखवतो किंवा कर्तरी मुखला वेली दाखवतो. असे प्रत्येकाचे वापर आहेत, विनियोग आहेत. आणि मग हे आताच्या मुलींचं काय होतं, हे सगळं संस्कृत श्लोक आहेत. तर मुली पाठांतर करतात. मी मुलींना ऑडिओज पण देते, माझ्या आवाजातले उच्चारलेले ऑडिओज असं व्यवस्थित श्लोकांचे असतात. सो ते करतात पाठ. परंतु त्यांना तितकं मराठीचं ना आता खूप कमी झालंय ज्ञान. म्हणजे मी पण इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली आहे, परंतु मराठी आमचं व्यवस्थित होतं तितकंच, इंग्लिश एवढंच. घरात तेवढं बोललं जायचं किंवा व्याकरण वगैरे करून घेतलं जायचं स्कूल्समध्ये असं. आणि संस्कृत खूप जण तेव्हा श्लोक म्हणणं वगैरे होतं, पण आता खूपच कमी झालंय. आता पेरेंट्सना जरा कमी येतं, त्यामुळे मुलांना अजूनच कमी येतं. अर्धपताकामध्ये गोपुर आणि शृंगयो असे 2 वर्ड्स आहेत. गोपुर म्हणजे देवळाचा कळस आणि शृंगयो म्हणजे शिंग, रेग्युलर ॲनिमल्सचे शिंग असं. सो टोटली डिफरंट मिनिंग आहे. आय डोंट नो, ते म्हणता की एका त्या पोएट्री फॉर्ममध्ये ती मुलं म्हणत असतात आणि त्याच्यामध्ये गोपुर शृंगयो म्हणजे काय मिनिंग विचारल्यावर देवळाची शिंग असं काहीतरी एकीने मिनिंग सांगितलं. सो दॅट वॉज व्हेरी फनी. असं खूप भाषेमुळे गमती जमती अनुभवायला मिळतात. छोट्या छोट्या मुली ज्या येतात त्या मैत्रिणी बरोबर येत असतात की ही जाते म्हणून मी जाते असं असतं. आणि मग त्यांना पुढे उभं राहायचं असतं
की म्हणजे हिच्या पुढे मी उभी राहणार. त्यामुळे मग लगेच पटकन आवरून चला बाहेर उभ्या राहा एक्सरसाइजसाठी म्हणल्यावरती कोण आधी जातंय अशी ती त्यांची कॉम्पिटिशन असते. त्याच्यानंतर एक हायरार्की छान असते, की सीनियर स्टुडंट्सना ज्युनियर्सना शिकवायला दिलं जातं. तुम्ही अजून सीनियर झालं, की तुम्ही नटवंगम करून क्लास घेता आला पाहिजे तुम्हाला, ते बघितलं जातं. सो त्याच्यात पण त्या मुलींना थोडीशी, की आता मी 5th इयरला गेली, आता मी वाजवणार आहे तट्टापाळी, आता माझा अरंगेत्रम झालाय, आता मी हिला शिकवणार आहे. असं थोडंसं त्यांना कौतुक असतं. ते पण बघायला छान वाटतं आणि त्या ह्यानीच मी तो गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम खरं तर डिझाइन केला, की गुरुपौर्णिमेला युजुअली काय होतं, पूर्वी तर गुरुदक्षिणा दिली जायची. कारण तेव्हा फीसचा असा कन्सेप्ट नव्हता. त्यामुळे गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा. पण आता आम्ही रेग्युलर दर महिन्याला गुरुदक्षिणा घेतो. त्यामुळे त्या दिवशीला परत अजून गिफ्ट्स आणि प्रेझेंट्स काय घ्यायचे. तर म्हणून माझ्या हे मनात आलं, की दॅट गिफ्ट शुड बी इन द फॉर्म ऑफ प्रेझेंटेशन ऑफ द स्टुडंट्स असं. तर मग त्याच्यात पण कसं, की ज्या अरंगेत्रम झालेल्या किंवा 6th इयरची एक्झाम झालेल्या मुली असतात, त्यांना हे सगळं ऑर्गनायझेशनला दिलं जातं, की तुम्ही सगळं प्रोग्राम ऑर्गनाइज करायचा. त्याच्यानंतर ज्या 5th इयर त्यांच्या खालच्या असतात, त्यांनी छोट्या मुलींचे डान्स बसवायचे. सो असे ग्रुप्स करून देतात. त्या मुली, सीनियर मुलीच ग्रुप्स करून देतात आणि मग त्यांचे डान्स ह्या बसवतात. डान्स कुठचं गाणं सिलेक्ट करायचं हे पण सगळं गाईड करतात. त्या प्रॉपर एखादं स्टेज, छोटं स्टेज म्हणजे अगदी अरंगेत्रम एवढा मोठा प्रोग्राम नसतो. पण छोटं स्टेज बुक करणं किंवा तिकडे कुठचा आयटम आधी, कुठचा नंतर, कोण कंपेअरिंग करणार हे सगळं ठरवणं हे त्या सीनियर मुली करतात. ज्युनियर्स बसवतात आणि छोट्या मुली ते प्रेझेंट करतात. सो हे एक इतकं छान आणि ते मला गुरुदक्षिणा असते. म्हणजे मुलींना पण ही मॅनेजमेंटची, ऑर्गनायझिंगची ही सवय लागते. कोरिओग्राफीची सवय लागते. छोट्या मुलींना परफॉर्म करण्याचा आनंद मिळतो. सो अशी इनडायरेक्टली या सगळ्या प्रवासात तुम्ही त्यांच्यातली टीचर पण तुम्ही बाहेर आणत असता या सगळ्या प्रवासामध्ये. कारण मला तेच वाटतं, की शिकणं इज इम्पॉर्टंट, शिकायला तर पाहिजेच, पण कसं शिकवायचं हेही शिकायला पाहिजे. सो ते माझ्याकडे आणि आय एम व्हेरी मच लकी अबाउट दॅट, की माझ्या भरपूर ताया आहेत आणि ताया खूप छान पद्धतीने, इनफॅक्ट मी म्हणेन, की आता जसं हे मी म्हणलं सोशल मीडिया, की मला ते खूप काही अगदी छान जमतं असं नाही. पण मग मुली ते हँडल करतात. ताई आपण आता हे करूया, ताई ते करूया, ताई हे बसवायचंय, आठवण करून देणं. हे सगळं करतात. त्यामुळे तसं मुलींचं पण खूप कौतुक आहे सीनियर तायांचं माझ्या. सो ताई एक शेवटचा प्रश्न आपला. आज तुम्हाला एक 35 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये. मागे वळून बघता तुम्ही तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे फुल सॅटिस्फॅक्शन आहे मला रिगार्डिंग डान्स क्लास किंवा माझं करिअर वाईज बघितलं तर आय हॅड नेव्हर थॉट, म्हणजे मी स्वतः 7वीला स्कॉलरशिप मिळाली. आय वॉज अ स्टुडियस गर्ल, सिन्सिअर. आणि मी 12वीला बोर्डात आले इकडे पुण्यात आल्यावरती SP कॉलेजमध्ये होते. आणि असं बघितलं तर कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं, की मी डान्स करिअर म्हणून घेईन. बट आय एम रिअली व्हेरी मच सॅटिस्फाईड, की मला माझं आवडीचं करिअर निवडता आलं. त्याच्यामध्ये सगळ्यांचा सपोर्ट मिळाला, घरच्यांचाच नाही तर म्हणजे मला अजून एक कौतुक करायचं ते माझ्या आयांचं. म्हणजे आया म्हणजे मुलींच्या आया, पेरेंट्स. म्हणजे इतक्या पेरेंट्सचा सपोर्ट होता. माझ्यात त्यांनी दाखवलेला कॉन्फिडन्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यामुळे मुलींना माझ्याकडे पाठवायचं. जरी का मुलगी नाही म्हणली, मग हे मला नाही शिकवलं, ते मला तसं नाही केलं, तरी आया त्यांना समजावून सांगू शकत होत्या, की हाऊ शी इज राईट, टीचर इज राईट असं. ते पण आहे. आणि लकीली म्हणजे पुढे जाऊन मला हेही मिळालं असं, की माझ्या बरेच पेरेंट्स मोठे डॉक्टर म्हणा किंवा ह्याच्यामध्ये त्यांचा पण प्रत्येक ठिकाणी सपोर्ट मिळाला. म्हणजे कुठेही काही अडचण आली तरी माझी एक पेरेंटच पटकन अवेलेबल असते, पूर्वीची म्हणा किंवा आत्ताची म्हणा. त्यामुळे ते पण त्यांचंही खूप मला कौतुक वाटतं. सहकार नगर व्यतिरिक्त अजून उंड्रीला हे तुम्ही सुरू केलं, सो त्या ब्रांच बद्दल पण थोडं सांगा मला. येस, सहकार नगरमध्ये म्हणजे माझ्या घरीच खरं तर मी 94 साली सुरू केला क्लास. त्याच्यानंतर हळूहळू मला
अजून एके ठिकाणी सातारा रोडला ब्रांच सुरू करता आली, एकाने विचारलं त्यामुळे. त्याच्यानंतर नवी पेठेत मी सुरू केली, विच देन गॉट शिफ्टेड टू सिंहगड रोड. ओके. आणि मग फायनली 2017 मध्ये मला 2017 मध्ये उंडरीमध्ये मला लक्षात आलं, मला एकाने बोलावलं होतं घरी होम ट्युशन्ससाठी. तर तिथे लक्षात आलं की तिथे टोटली भरतनाट्यमचे, जसे इथे गावात किंवा टिळक रोड, सहकारनगर सगळीकडे आहेत, कोथरूडला क्लासेस आहेत, तसे उंडरीमध्ये ऍब्सोल्युटली क्लासेस नाहीयेत. सो आय कुड स्टार्ट अ ब्रांच ॲट उंडरी ऑल्सो. ते बरीच लांब आहे, परंतु तिकडे अर्थात मला मराठी नाही, बरंच हिंदी फाडायला लागतं मला, कारण मुली सगळ्या तिकडच्या कॉस्मोपॉलिटन आहेत. पण तिथे ही ब्रँच सुरू झाली आणि खूप चांगली. मुख्य तिकडच्या ऑनलाईन, जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनीच प्रॉब्लेम फेस केला, ऑनलाईन क्लासेस झाले, पण त्या मुलींनी बऱ्याच जणींनी कंटिन्यू केलं. त्यामुळे मी सुद्धा ती परत जेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर रिओपन करायची, तेव्हा मी तिकडे परत कंटिन्यू केलं तिकडची ब्रँच. सो ते आमच्या या A to Z पॉडकास्ट या चॅनलवर येऊन तुम्हाला कसं वाटलं? अरे वा, मस्तच वाटलं. म्हणजे मला एकदम असं खूप सेलिब्रिटी असल्यासारखं वाटलं. सेलिब्रिटी आहातच तुम्ही. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करून केलं, वेळा टायमिंग सगळं मॅनेज करून करताय. मला फार कौतुक वाटलं. सो हा तुमचा प्रवास असाच सुरू राहावा आणि तुम्हाला आणि आविष्कारला सुद्धा खूप शुभेच्छा. आणि ज्यांना खरंच मनापासून शिकायचं आहे तर अनुभवी व्यक्तीकडूनच शिकणं गरजेचं असतं. सो ज्यांना कोणाला शिकायचं त्यांनी रचनाताईंना संपर्क करा. आणि खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात आमच्या या चॅनलवरती आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात. मित्रांनो, भेटूया आपल्या पुढील भागात अजून एका छान गेस्ट सोबत. तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.